सीजीपीचे आंदोलन दिल्लीसह देशभर सुरू होते। देशभरात पोलिसांचा लाठीमार चालू होता। तेव्हा एक पक्षाचा प्रवक्ता शांतपणे एका मॉलमध्ये बसून बर्गर खात होता आणि हीच एक घटना अवघ्या 2 महिन्याच्या पक्षाला आतून हादरून गेली। नेमकं काय घडलं, सीजीपीचा प्रवक्ता कोण आहे आणि पक्षानं त्याच्यावर एवढी कठोर कारवाई का केली आणि त्या प्रवक्त्याच्या जाण्याने नवीन वाद सुरू होणार का, हे सगळं सविस्तर पाहू आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजीपी नावाचा एक पक्ष स्थापन झाला। या पक्षाची स्थापना अभिजित दिपके यांनी केली। पक्ष स्थापन झाल्यानंतर अवघ्या 4-5 दिवसातच इंस्टाग्रामवर या पक्षाला 20 मिलियनहून अधिक फॉलोअर्स मिळाले। एवढ्या कमी वेळात एवढा मोठा जनाधार मिळवणं हे स्वतःच एक मोठं आश्चर्य होतं। या प्रचंड पाठिंब्याला योग्य दिशा देण्यासाठी पक्षानं आपली रचना उभी करायला सुरुवात केली आणि यासाठी 3 प्रवक्त्यांची नेमणूक करण्यात आली। यातले 2 जण आधी आम आदमी पक्षात काम करत होते आणि तिथून नाराज होऊन बाहेर पडले होते। तिसरा प्रवक्ता निवडताना अभिजित दिपके यांनी सल्ला घेतला आणि त्यातून विजेता दहिया या नावाची निवड झाली। आधी संशोधन म्हणून काम करणाऱ्या विजेता दहियाची विचारसरणी पक्षाला जुळणारी होती, त्यामुळे त्याला प्रवक्तेपद देण्यात आलं। पुढचा जवळपास महिनाभर हे तिन्ही प्रवक्ते दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय होते। आंदोलनाला हळूहळू मोठं स्वरूप येत होतं, त्याला जनतेचा पाठिंबा मिळत होता। पण याच काळात लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते। त्यांचं उपोषण अनेक दिवस चालू होतं आणि हा विषय आंदोलनाच्या केंद्रस्थानी आला होता। 20 जुलैला या आंदोलनाचा एक मोठा टप्पा आला। संसद चलो मोर्चा आयोजित करण्यात आला आणि हजारो लोक त्यात सहभागी झाले। मोर्चा संसदेच्या दिशेने जात असताना पोलिसांनी कारवाई सुरू केली। लाठीचार्ज झाला, आंदोलकांना मारहाण झाली, काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या। एकूणच परिस्थिती तणावपूर्ण आणि गंभीर होती। आंदोलक रस्त्यावर पोलिसांचा सामना करत होते आणि नेमकं त्याच वेळी पक्षाचा एक प्रवक्ता कुठे होता, हा प्रश्न नंतर सगळ्यात मोठा वादाचा विषय ठरला। याच दिवशी संध्याकाळी विजेता दहिया आंदोलनाच्या ठिकाणाहून निघून जवळच्या एका मॉलमध्ये गेले। तिथे एक फास्ट फूड आउटलेटमध्ये ते बर्गर खात असल्याचं एका व्हिडिओ दिसलं। हा व्हिडिओ कधी कधी कोणत्या परिस्थितीत बनवला गेला याची पूर्ण खात्री करता आली नसली तरी तो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला। काही कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांना थेट प्रश्न विचारला की जेव्हा आम्ही रस्त्यावर मार खात होतो तेव्हा तुम्ही इथे बर्गर खात होता का? या प्रश्नाला विजेता दहिया यांनी तिथल्या तिथे कोणतेही उत्तर दिलं नाही। पण साधी गोष्ट अशी होती की भूक लागल्यावर कुणी काही खाऊ शकतो, यात वावगणं काही नव्हतं। पण प्रवक्ता म्हणून त्या क्षणी शांत राहणं हीच खरी अडचणीची सुरुवात ठरली। खरी उलथापालथ झाली ती यानंतर। विजेता दहिया यांनी गाडीत बसून स्वतःचं स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि याच व्हिडिओनं संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण दिलं। त्या व्हिडिओत त्यांनी स्वतःच्याच कार्यकर्त्यांना उलट प्रश्न विचारले। मला कोणी निवडून दिलेलं नाही, मला यातून कुठलाही पगार मिळत नाही, मी कुणालाही जबाबदार नाही, मला जे योग्य वाटेल ते मी करतो, असं त्यांनी म्हटलं। यासोबतच आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमाबद्दलही त्यांनी वादग्रस्त विधान केलं। रंगीत कपडे घालून नाचल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की तिथे रडवायचा कार्यक्रम ठरला होता म्हणून आपण जाऊन नाचलो। हे विधान समोर येताच परिस्थिती आणखीन चिघळली। एका बाजूला सोनम वांगचुक अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेले होते, दुसऱ्या बाजूला पक्षाचा प्रवक्ता आंदोलनाच्या ठिकाणी नाचत असल्याचं आणि नंतर त्याचं समर्थन करत असल्याचं चित्र लोकांसमोर आलं। हा विरोधाभास सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आणि पक्षाच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं। या सगळ्याचा परिणाम अवघ्या एका दिवसात दिसला। कॉकरोच जनता पार्टीनं अधिकृतपणे आपल्या एक्स अकाउंटवरील निवेदन प्रसिद्ध केलं। यात पक्षानं स्पष्ट म्हटलं की आमच्या प्रवक्त्याच्या अत्यंत असंवेदनशील वर्तनाचा आम्ही तीव्र निषेध करतो। शांततापूर्व आंदोलन आणि आमची टीम पोलिसांच्या कारवाईला समोर जात असताना असं वर्तन समोर आलं जे अस्वीकार्य आहे, समजुतीच्या पूर्ण अभावाचं घोतक आणि आमच्या आंदोलनाच्या मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे, असं पक्षाने नमूद केलं। यासोबतच विजेता दहिया यांनी प्रवक्ते पदावरून हटवण्यात आल्याचं आणि त्यांना दिलेल्या सर्व अधिकार जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं। विशेष बाब म्हणजे विजेता दहिया गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून पक्षासाठी सातत्याने काम करत होते। जंतर मंतरवर ते रोज 12-12 तास उपस्थित असायचे, तरी देखील पक्षाने कोणतीही सविस्तर चौकशी न करता त्यांना तत्काळ पदावरून दूर केलं। यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे अवघ्या 2 महिन्याच्या या पक्षात निर्णय प्रक्रिया अजूनही घटत आहे। संकटाच्या क्षणी पक्षाकडे ठोस यंत्रणा नाही। सध्याची स्थिती अशी आहे की विजेता दहिया यांच्या व्हिडिओला अनेकांनी पाठिंबा दिला आहे, तर काहींनी पक्षाच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे। काही वृत्तांनुसार याआधी विजेता दहिया यांची काही वक्तव्य वादग्रस्त ठरली होती, ज्यामुळे पक्षांसमोरच्या अडचणी आधीपासूनच वाढत होत्या। आता या संपूर्ण प्रकरणानंतर पक्षाची प्रतिमा आणि विश्वासार्हता या दोन्हींवर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत।
एवढ्या कमी कालावधीत जनाधार मिळवणाऱ्या पक्षांसाठी अंतर्गत नेतृत्व आणि जबाबदारीचं स्पष्ट रचना नसणं हे भविष्यात मोठं आव्हान ठरू शकतं. एका बर्गरमुळे उभा राहिलेला हा वाद फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो संपूर्ण पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला. 2 महिन्यात प्रचंड लोकप्रियता मिळवणारा हा पक्ष पुढे कसा वाटचाल करतो, संकटाला कसं सामोरे जातो आणि आपल्या कार्यकर्त्यांना कसं सांभाळतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण एक प्रश्न मात्र आताच उभा राहिला आहे. लोकप्रियता झटपट मिळाली तरी ती टिकवण्यासाठी लागणारी परिपक्वता या पक्षाकडे आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.